नमस्कार. वाटाण्याचा सीझन संपत आला आहे आणि त्याआधी आपण ह्या मस्त झटपट बनणाऱ्या चविष्ट नाश्त्याच्या 2 रेसिपीज करून पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा छान सोलून घेतलेला आहे. कोवळा वाटाणा आहे हा. आता हा आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मस्त हिरवागार असा हा वाटाणा आहे. सोबत यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. 1 इंच आल्याचे तुकडे मी असे बारीक करून घेतलेले होते ते घालणार आहे आणि मुठभर यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. आता हे वाटण तुम्ही दरदरीतही वाटून घेऊ शकता, पण मी लहान मुलीसाठी बनवते आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान बारीक करून घेतलेलं आहे. दरदरीत असेल तर त्याचे तुकडे लागतात आणि मग लहान मुलं खात नाहीत. तर हे छान मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे आपलं वाटण तयार आहे. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मी 1 वाटी मुगाची डाळ छान रात्रभर भिजत घातलेली होती. तर थोडंसं पाणी वर येईपर्यंत भिजत घातलेली, ही छान भिजली गेलेली आहे. ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपल्याला 30 मुगाची डाळ बारीक करून घ्यायची. तर सेम मिक्सरच्या जारमध्ये आपण ही मुगाची डाळ काढून घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आणि याची ही छान पेस्ट होईपर्यंत आपण ही बारीक करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि मुगाच्या डाळीमुळे याला सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता यामध्येच आपण छोटी 1 वाटी रवा घालणार आहोत आणि साधारण 3 ते 4 चमचे आपण यामध्ये दही घालणार आहोत. आता हा रवा आणि दही आपल्याला या मुगाच्या डाळीच्या मिश्रणासोबत पुन्हा एकदा छान बारीक करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर याला गरज लागली तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. हे छान असं एकजीव झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण जे वाटाण्याचं मिश्रण करून घेतलेलं होतं त्यामध्ये घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता वाटाण्यामुळे याला सुंदर असा हिरवा कलर आला आहे आणि मुगाच्या डाळीचा येलो कलर. तर आता हे दोन्ही मिश्रण जे आहेत ते छान आपण एकत्र करून घेणार आहोत, मिक्स करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही मिश्रण छान एकजीव झाले पाहिजेत. तर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून मी हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तर 1 कांदा मध्यम आकाराचा मी बारीक चिरून घेतलेला होता तो घालणार आहे. सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि हे सगळे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. चिरलेलं गाजर घालू शकता किंवा गाजर किसून घालू शकता. थोडंसं बीट घालू शकता, शिमला मिर्च घालू शकता. तुमची जर लहान मुलं आवडीने पालक खात नसतील तर तुम्ही पालकही यामध्ये थोडासा छान बारीक करून घालू शकता. तर आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे हे थोडंसं झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं साईडला ठेवायचं, जेणेकरून आपला रवा छान फुलला जाईल. तर आता आपण हे 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूयात. साधारण 15 मिनटांनी मी याचं झाकण काढून बघितलं आहे. हे छान मिश्रण फुललं गेलेलं आहे. आता यामध्ये थोडासा मी सोडा टाकते आहे आणि हे मिश्रण आपण छान हलवून घेणार आहोत. छान फेटून घ्यायचं जेणेकरून सोडा जो आहे त्यामुळे आपलं मिश्रण छान फुललं जाईल. आपण इथे मस्त मटारचे अप्पे बनवतो आहे त्यासाठी आपण थोडासा सोडा घातलेला आहे. तुम्ही सोडा नाही घातला तरीही चालेल. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आता आपण थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत. तेल आपण जास्त नाही, 2-2 थेंबच घालून घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळही घालते. त्यामुळे पांढरे तीळ आपल्या पोटामध्ये जातात. लहान मुलं अशी पांढरे तीळ खात नाहीत तर मी इथे अप्प्यामध्ये घालून पांढरे तीळ खायला घालते आहे. तर यामुळे अप्प्याचं टेक्स्चरही छान येणार आहे. तर आता यामध्ये तयार जे मिश्रण केलेलं होतं ते 1-1 चमचा घालून घेणार आहोत. व्यवस्थित हे सगळे जे खाचे आहेत ते मस्त आपण तयार केलेल्या मिश्रणाने भरून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता साधारण आपला जो पोहे खायचा 1 चमचा असतो तो 1 चमचा बरोबर यामध्ये बसतोय. तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं अप्पे एका साईडने वाफलून घ्यायचे. 2 ते 3 मिनटांनी झाकण काढायचं आणि एखाद्या चमच्याच्या किंवा अप्पे पात्राबरोबर जे हे स्टिक मिळते त्याच्या साहाय्याने असे हे अप्पे छान पलटून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता अप्प्याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. मस्त हिरवा असा कलर आलेला आहे आणि हे एकदा आपण पलटून घेतले की पुन्हा 2 ते 3 मिनटं दुसऱ्या साईडने आपण हे भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडनेही हे छान भाजले गेलेले आहेत आणि मस्त गोल गरगरीत असे हे आपले अप्पे तयार झालेले आहेत. तर मस्त असे हे तयार अप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे अप्प्यांना टेक्स्चर आलेलं आहे आणि आतून सुंदर अशी जाळी सुटलेली आहेत. पौष्टिक आहेत हे अप्पे. यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. तुम्ही लहान मुलांना देत असाल तर थोडंसं टोमॅटो केचप बरोबर द्या, ते आनंदाने खातील. तर मस्त असे हे अप्पे तुम्ही पण करून पहा.
तर आता वाटाण्याची दुसरी रेसिपी बनवण्यासाठी बाउलमध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर मोठा असेल तर तुम्ही एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो बारीक करून घेऊ शकता. पण रवा शक्यतो बारीकच वापरायचा, मोठा वापरायचा नाही. मोठा रवा दाताखाली कचकच लागतो. तर आता सेम वाटीने आपण जितकी वाटी रवा घेतलेला त्याच्या निम्म दही घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला, त्यासाठी मी सेम वाटीने अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर जेवढं आपण रवा घेतला आहे तेवढं पाणी आणि दह्याचं मिश्रण घ्यायचं. आता रवा या दह्यासोबत आणि पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रवा पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. रवा छान या दह्यासोबत आणि पाण्यासोबत एकजीव झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि हा 10 ते 15 मिनटं आपण छान फुलून देणार आहे. रवा फुलायला वेळ लागतो, त्यामुळे आपण झाकण ठेवून हा 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहे. आता साईडला ठेवतोय तोपर्यंत मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. यामध्ये मी आपण जो ढोकळा बनवतोय तो मी स्टीम करणार आहे. त्यासाठी मी ही प्लेट घेतली आहे. याला आपण तेल लावून ग्रीस करून घेणार आहोत. आता तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता अशी ज्याचे काठ मोठे असतील, किंवा एखादं कुकरचं भांडं घेऊ शकता, कुकरचा डब्बा घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर केक टीन असतील ज्यामध्ये आपण केक तयार करतो ते केक टीन वापरले तरीही चालेल. तर त्याला छान तेलाने ग्रीस करून आपण हे साईडला ठेवणार आहोत. आता इथे आपण एक मिश्रण बनवून घेतोय. त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे. वाटाणा मस्त हिरवागार असा आहे. आता हा वाटाण्यासोबत आपण आलं आणि मिरची घेतलेली आहे, तीही बारीक करून घेणार आहोत. आपल्याला लक्षात घ्या, यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही आहे. थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपण छान दरदरीत वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी हे छान दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. बिना पाणी घालता मी हे छान असं वाटाण्याचं मिश्रण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. आता हे बारीक केलेलं मिश्रण साईडला ठेवणार आहोत. इथे 15 मिनटं झालेत. आपला रवा छान फुलला गेलेला आहे. याने सगळं जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे. एकदा मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. रव्यासोबत छान व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण दही घातलेलं, त्यामुळे रवा असा छान फर्मेंट झाला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटाण्याचं मिश्रण घालून घेणार आहोत. तर वाटाण्याचं मिश्रण तुम्ही पाहू शकता मी छान दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. ते आता आपण या रव्यासोबत आधी एकजीव करून घेणार आहोत. हे व्यवस्थित एकजीव झालं की आपल्याला जाणवतं आहे की हे पीठ जे आहे थोडंसं दाटसर आहे, म्हणून मी यामध्ये पाणी घालते. साधारण छोटी 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे. चमच्याने म्हणाल तर साधारण 4 ते 5 चमचे मी पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं एकजीव झालेलं आहे. हे मिश्रण जास्त घट्ट नाही ना जास्त पातळ नाही असं बनवून घेतलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा हे मिश्रण फेटून घेणार आहे. जेवढं तुम्ही हे मिश्रण फेटून घ्याल तेवढा आपला ढोकळा छान जाळीदार बनतो. त्यामुळं हे मिश्रण व्यवस्थित जे काही जिन्नस घालाल त्याच्यासोबत फेटून घ्यायचं. आता इथे मी 1 चमचा इनो घालणार आहे. तर इनो किंवा या जागी तुम्ही बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घालू शकता. इनो छान ॲक्टिवेट व्हावा म्हणून मी यावरती 1 चमचाभर पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण पटपट फेटून घ्यायचं. ह्यामुळे हे मिश्रण बघा अगदी हलकं होतं आणि छान असं फुलतं. तर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता छान असं फुललं गेलेलं आहे. पटपट आपण हे मिश्रण फेटून घेतलं आणि आता जी तेल लावून ग्रीस केलेली प्लेट होती त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. इनो टाकल्यानंतर ही प्रोसेस अगदी फास्ट करायची असते, म्हणून आपण प्लेटला तेल आधीच लावून घेतलेलं होतं, ग्रीस करून घेतलेलं होतं. व्यवस्थित हे मिश्रण सगळ्या साईडला पसरून घ्यायचं आणि प्लेट अशी 2दा टॅप करून घ्यायची, हलवून घ्यायची, जेणेकरून एका साईडलाच हे मिश्रण कल्लं जाऊ नये. आता इथे मी एका स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला छान उकळी आली आहे. यामध्ये मी एक स्टँड ठेवणार आहे आणि स्टँडवरती मी ही आपली प्लेट ठेवणार आहे. आता तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही मोठं पातेल्याचा वापर केला तरीही चालेल. झाकण ठेवून आपण छान हा ढोकळा 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. आता आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत एका मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथिंबीर घेणार आहोत. छान हिरवीगार कोथिंबीर आहे. सोबतच आपण थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहे. इथे आपण ढोकळ्यासाठी लागणारी चटणी बनवतोय. सोबतच इथे छोटी 1 वाटी मी फुटाणे घेतलेले आहेत. फुटाण्याऐवजी फुटाण्याची डाळ वापरली तरीही चालेल. तिखटासाठी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा दही घालते. दही नसेल तर तुम्ही या जागी लिंबाचा वापर केला तरीही चालेल.
थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी आपण छान बारीक करून घेणार आहोत. याची छान पेस्ट करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता आपली चटणी छान तयार झाली आहे. दह्यामुळे चटणी काळी पडत नाही, त्यामुळे शक्यतो दह्याचा वापर करायचा. आता इकडे 15 मिनटं झालेत. मी एकदा ढोकळ्याचं झाकण काढून बघते. तर मी एक चाकू घालून बघितलेला आहे. चाकूला अजूनही थोडंसं मिश्रण चिकटतं आहे, म्हणजे अजून 4 ते 5 मिनटं हा ढोकळा वाफवला गेला पाहिजे. त्यामुळे झाकण ठेवून मी 4 ते 5 मिनटं वाफवून घेतला आहे. आता मी पुन्हा एकदा चाकू घालून बघते. आपला चाकू बऱ्यापैकी स्वच्छ आलेला आहे, म्हणजे आपला ढोकळा छान व्यवस्थित वाफला गेलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही प्लेट आपण बाहेर काढून ढोकळा छान थंड करून घेणार आहोत. तर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं, कारण ते गरम असतं. आता ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे एक तडका बनवून घेणार आहोत. कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे मी 2 हिरव्या मिरच्यांमध्ये छान स्लिट करून याचे 4 भाग करून घेतलेले होते, ते टाकणार आहे. कढीपत्ता टाकायचा आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित तेलावरती छान परतून घ्यायचा. व्यवस्थित परतला गेला की आपण आता यामध्ये छान अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. आपण हे जे तडका आहे तो नंतर ढोकळ्यावरती टाकणार आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. यामध्ये 1 चमचा मी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. साखरेमुळे आपल्या ढोकळ्याला मस्त गोड आंबटसर अशी चव येणार आहे. थोडंसं मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण जे आहे ते आपण एका साईडला ठेवणार आहोत. आता हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपला ढोकळा थंड झाला आहे का बघूयात. तर आपला ढोकळा छान थंड झालेला आहे. तर आता आपण तो कट करून घेणार आहे. तर मस्त चौकोनी आकारामध्ये आपण हा कट करून घेणार आहे. किती लहान किती मोठा हवा आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. ढोकळा छान थंड झाला की हा कट करायलाही अजिबात त्रास होत नाही. तर तुम्ही पाहू शकता हा छान पटपट असा कट होतो आहे. तर ढोकळा आपण मस्त कट करून घेतलेला आहे. थोडासा प्रेस करून मी हा छान खालपर्यंत कट करून घेणार आहे, जेणेकरून तो प्लेटमधून निघायला त्रास होणार नाही. एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला एक तुकडा काढून दाखवते. मस्त असा हा आपला ढोकळा इझिली निघतोय. तुम्ही पाहू शकता मस्त याला असा सुंदर कलर आलेला आहे आणि हा छान आतून जाळीदारही झालेला आहे. तर आता या तयार ढोकळ्यावरती आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं, जो तडका बनवून घेतलेला होता तो टाकून घेणार आहे. ढोकळ्याची आंबट चव आणि थोडीशी साखर टाकल्यामुळे याला छान अशी गोड चव येणार आहे आणि हे मिश्रण टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो खाताना दाटला जात नाही, जास्त आपला ड्रायनेस जाणवत नाही. त्यामुळं आपण हे पाण्याचं मिश्रण त्यावरती टाकतो. तर मस्त असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर अशी जाळी सुटली आहे. हा असा छान स्पंजी झालेला आहे आणि यासोबतची आपण जी पुदिन्याची चटणी केलेली होती तीही खूप सुंदर झालेली आहे. मस्त मी तोडून दाखवते. छान याला जाळी सुटलेली आहे. तर असा हा मस्त मटारचा ढोकळा घरच्या घरी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर असा हेल्दी आहे. तर आता आज आपण मस्त वाटाण्याच्या ह्या 2 रेसिपीज पाहिल्या. अगदी हेल्दी आहेत. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठीही बनवू शकता. तर मटारचा सीझन संपण्याच्या आधी या 2 रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. कशा झालेल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.